मंदिरं पिकनिक स्पॉट नाहीत, त्यामुळे हिंदू नसलेल्यांना मंदिरात प्रवेश दिला जाऊ नये. मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय. गैरहिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊनच मंदिरात प्रवेश देण्याचे हायकोर्टाचे निर्देश. 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवरती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळाचा बहिष्कार. बोर्डाकडून साहित्य घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांना सहकार्य करण्यास नकार. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन. निमोनियामुळे काल सांगलीतल्या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द. अनिल बाबर यांच्या निधनामुळे बैठक रद्द करण्याचा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीसाठी रवाना होतात. श्रीकांत शिंदे, छगन भुजबळ, अदिती तटकरे यांच्यासह 20 नेत्यांच्या विरोधातले खटले मागे. तर गिरीश महाजन, संजय केळकर, रक्षा खडसे यांच्यासह 17 लोकप्रतिनिधींविरोधातील खटले मागे घेण्याचा प्रस्तावित आहे. खटल्यांचा तपशील हायकोर्टात सादर. परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर. गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार करण्यात आलेली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत. सीबीआयकडून अहवालात नमूद. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 1 मार्चला सुनावणी. 1 फेब्रुवारीला ही सुनावणी अपेक्षित होती. दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर असतील. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार अयोध्येला जातील. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची माहिती. 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः बैठकीला हजर असतील. काल आंबेडकरांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाल्याची माहिती. ओबीसी महासंघ आजपासून ओबीसी जनजागृती मोहिमेला सुरुवात करेल. बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात दीक्षाभूमीपासून या जनजागृती मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा राज्य मागासवर्ग शुक्रवारी आढावा घेणार. सर्वेक्षणाचं कामकाज, येणाऱ्या अडचणी आणि झालेलं काम याबाबतची माहिती घेतली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे, छगन भुजबळ, अदिती तटकरे यांच्यासह 20 नेत्यांच्या विरोधातले खटले मागे. परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 48 पोलीस निरीक्षकांचा समावेश. भुजबळ फार मोठे नेते आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीनं बोलणं योग्य नव्हे. भुजबळांचा मान राखतो, पण जर अशी वक्तव्य पुन्हा केली तर आम्हीही उत्तर देऊ. नरेश म्हस्केंचं विधान. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही. वडेट्टीवारांची भूमिका. मात्र सगळे सोयरे म्हणून जे आतमध्ये येतील त्यांना आरक्षणाला आमचा विरोध आहे. वडेट्टीवारांचं वक्तव्य. ओबीसींमध्ये उद्रेकाची भावना. सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. मंत्री उदय सामंतांचे मोठे बंधू किरण सामंतांनी घेतली विजय वडेट्टीवारांची भेट. या 2 नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना सुरुवात. 17 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण आंदोलन. छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगेंना निमंत्रण. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण न झाल्यामुळे 2 फेब्रुवारीपर्यंतची वाढ मिळाली आहे. मनोज जरांगेंनी घेतलं छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन. रायगडावरती येऊन कायमच ऊर्जा मिळते अशी भावना व्यक्त. मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरं काही सहन करणार नाही. मनोज जरांगेंचं विधान. तर सगळी सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण खंबीर. जरांगेंची प्रतिक्रिया. सगळे सोयऱ्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करा. जरांगेंची सरकारकडे मागणी. आजपासून अंमलबजावणी सुरू न झाल्यास 10 तारखेनंतर आमरण उपोषणाचाही इशारा. सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध. मराठ्यांचा ओबीसी वर्गात समावेश म्हणजे सर्व लहान मोठ्या घटक जातींना उद्ध्वस्त करणारा ओबीसी महासंघाची भावना. मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मग सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन चालू का आहे? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल.
केंद्र आणि राज्य सरकारनं जर पूर्ण ताकदीनं मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाची तयारी केली तर आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर. 1 फेब्रुवारीला मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश करतील. जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादीचे संजय गरुड आणि तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. डोंबिवलीत ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिक आवाहन. एक मत हुकुमशाही उलथवण्यासाठी अशा आशयाचे बॅनर्स शहरभरात झळकले. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांची 7.5 तास ईडीकडून चौकशी. कोविड काळात 2 वर्ष गरिबांची सेवा केली, त्याला खिचडी घोटाळा म्हटलं. राऊत यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी 7 तासांनी संपली. यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करण्याचं आमचं काम. पेडणेकरांची प्रतिक्रिया. अमृता फडणवीस यांच्याकडनं खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर. मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली होती. 17 केसेसमध्ये आरोपी असलेल्या जयसिंघानीच्या सुटकेचा मार्ग मोकळा. काँग्रेस आणि शरद पवार गटाशिवाय आपण आघाडी करून निवडणुका लढू. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना नवा राजकीय प्रस्ताव दिलाय. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकरांचा गौप्यस्फोट. राजकीय खेळी मुस्लिमांच्या हातात. मुस्लिम एकत्र लढले तर त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करावं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश. महाविकास आघाडीकडनं अधिकृत पत्र जारी. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आलं नाही किंवा त्यांना बैठकीमधून जाण्यास सांगितलंही नाही. शेकापचे आमदार जयंत पाटील यांची माहिती. महाविकास आघाडीची बैठक सुरू असतानाच आम्हाला बाहेर जायला सांगितलं. वंचितचे नेते धैर्यवर्धन पुणकरांची माहिती. महाविकास आघाडीचं जागावाटप अजून निश्चित नाही तर आमची पुढची भूमिका कशी मांडायची. वंचितचे नेते पुणकर यांचा सवाल. आपली आणि प्रकाश आंबेडकरांची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांची माहिती. काँग्रेसचे प्रमुख नेते आंबेडकरांसोबत जागावाटपाबद्दल चर्चा करतील अशी प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकरांकडनं महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ तर भाजपच्या आदेशानं आपल्यावरती खोटी कलम लावत गुन्ह्याची नोंद केली. धंगेकरांचा आरोप. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सिंधुदुर्गातील विकास कामं आणि मराठा आरक्षणाबद्दल चर्चेची शक्यता. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये सातबाऱ्यावरती नाव टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या 8 वर्षापासून तहसीलमध्ये चक्रा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या तलाठ्याला सातबारा देण्याच्या सूचना. पोलिसांना वाटत नाही तोपर्यंत जादूटोणा कायदा व्यवस्थितपणे राबवला जाणार नाही. राज्य सरकार हा कायदा अत्यंत प्रभावी पद्धतीने अंमलात आणू इच्छित नाही. अन्निसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा सरकारवरती थेट आरोप. संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं होणार बायोमेट्रिक पद्धतीनं सर्वेक्षण. अधिकृत अनधिकृत गाडीधारकांची ओळख पटवण्यास मदत होईल. संक्रमण शिबिरातील अनधिकृत रहिवाशांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं सर्वंकष विचार करून त्यांचं अ, ब, क असं वर्गीकरण होणार आहे. नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका. कौसा मुंब्रा येथील रुग्णालयात नागरिकांना नियमानुसार मोफत आणि परवडणारे उपचार द्यावेत. एका जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं सरकारला सुनावलं. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज विरोधात हायकोर्टात दाखल याचिकेवरती आज सुनावणी. सुस्वराज्य फाउंडेशनची होर्डिंग्ज विरोधात जनहित याचिका. नवी मुंबईच्या नेरूळमधील 2 अनधिकृत इमारती रिकामी करण्याचा पालिकेचे आदेश. वीज आणि पाण्याची कनेक्शन्स तोडली. नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाची कारवाई. यवतमाळच्या वणी शहरातील नगरवाला जिनिंगमध्ये मोठी आग. आगीमध्ये सुमारे 100 क्विंटल कापूस जळून खाक. नाशिकच्या मालेगावमध्ये एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी. अवैध प्लास्टिक कारखाने आणि पॉवर लूम आणि घरगुती वीज चोरी झाल्याचं उघड. मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीची कारवाई. राज्यामध्ये 5 लाख सिंचन पंप सौर ऊर्जेवरती चालवण्याच्या प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी. सुमारे 9,143 कोटींचा हा प्रकल्प आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे हेही उपस्थित होते. कल्याण लोकसभेमध्ये रंगणार खासदार क्रीडा संग्राम.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं विविध स्पर्धांचं आयोजन. जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य भारत रंग महोत्सवाचं मुंबईत आयोजन. 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल. दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी रायगडमध्ये जिल्हा स्तरावरती सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती. गीत रामायणाच्या माध्यमातून आणि अनोख्या कलाविष्कारातून साकारणार. रामायण नृत्य, नाट्य, गायन आणि वादनातनं 300 पेक्षा अधिक कलाकार उलगडणार. रामायणातले महत्त्वाचे प्रसंग. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज ठाकरेंकडून अशोक सराफ यांचं अभिनंदन. तर 2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडूनही अशोक सराफ यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.